हाय फ्रेंड, हे बघा आम्ही चाललोय आता भीमा कोरेगावला। हे बघा कोण आले माझ्यासोबत। माझी मावशी आहे, ही हाय करते ते, आणि माझी ही आजी आहे, माझ्या आईची आई, आणि ही माझी आई आहे, आणि ही माझी छोटी बहीण, आणि माझे आहो, आणि ही माझी छोटा पिल्लू। चला तर मी दाखवते तुम्हाला पुढचा व्ह्यू। किती गर्दी होती काल, हे बघा एवढी गर्दी होती। चालता चालता आम्ही विसरलो, आणि आमचं कसं एवढं जाताचा विचार नव्हता, पण आम्ही गेलो। जायचा विचार नव्हता तेवढा आमचा, पण आम्ही गेलो आता इथे। खूप चांगलं वाटलं आम्हाला जाऊन, नवीन वर्षाचं सलामी देऊन आलो आम्ही। तुम्ही गेलात का? नक्कीच कमेंट करून सांगा। हे बघा 208वा स्वारी दिन होता हा। खूप गर्दी होती काल। हे बघा किती गर्दी आहे ग्राउंडमध्ये। स्तंभाजवळच आहे आम्ही, इथला व्ह्यू घेतलाय बघा मी। खूप गर्दी आहे। ॲक्च्युली माझे आजी आजोबा स्पेशली गावाकडून आले सलामीसाठी, आणि त्यांना बघायचं होतं भीमा नदी वगैरे सगळं काही। या व्हिडिओमध्ये भीमा नदी शूट नाही केलेली, आलीच नाही आहे याच्यात। हे बघा आम्ही जातोय आता ग्राउंडमध्ये, तुम्हाला दाखवतो पुढे किती गर्दी आहे याच्यात। खूप गर्दी होती। माझी छोटी मुलगी जवळ होती, त्याच्यामुळं जास्त मला उन्हामध्ये थांबून हे करा ते करा खूप दगदग झाली, पण जायचं होतं मला। 2 वर्षापासून जायचा विचार होता, पण मुलगी लहान होती त्याच्यामुळं गेलेलं नाही। हे बघा आम्ही आलो ग्राउंडमध्ये। कॅमेरा खाली झालाय त्याच्यामुळं काही दिसत नाही तेवढं। व्हिडिओमध्ये स्किप पण करता नाही आलेलं मला, सॉरी। 2 मिनटं बघावं लागेल बस। हे बघा आता आम्ही चाललोय भीमा नदीकडे, पण भीमा नदी या व्हिडिओमध्ये शूट नाही झालेली। आता ऊन होतं, खूप ऊन होतं काल। उन्हामध्ये तर एक तर मी हरवली होती, त्याच्यामध्ये आम्ही हरवले 2 मोबाईल पण नको आमच्याकडे, आणि नेटवर्क बंद केलं होतं कोरेगावामध्ये, भीमा कोरेगावात नेटवर्क नव्हतं त्याला, काही कॉन्टॅक्ट नाही झाला आमचा।